इयत्ता 7वी, विषय मराठी, पाठ 6वा, थोरांची ओळख, डॉक्टर खान खोजे. प्रश्न पहिला, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. अ. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. उत्तर सत्य. भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं. असत्य. की लोकमान्य टिळक यांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला. सत्य. की भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले. सत्य. प्रश्न दुसरा, खालील आकृती पूर्ण करा. भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयावर भाषण देत. स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा. अ. भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी डॅश येथे प्राप्त केली. जपान, अमेरिका, मेक्सिको. उत्तर अमेरिका. आ. डॅश या विषयात भाऊंचा दबदबा वाढला. पर्याय फिजिक्स, जेनेटिक्स, मॅथमॅटिक्स. उत्तर जेनेटिक्स. ई. भाऊंनी डॅश या विषयात डॉक्टरेट मिळवली. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, कृषीशास्त्र. उत्तर कृषीशास्त्र. प्रश्न चौथा, मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा. उत्तर मक्यापासून तयार होणारे पदार्थ: कॉर्न तेल, मका रोटी, पॉपकॉर्न, कॉर्नफ्लेक्स, भुट्टा, कॉर्न सूप, कॉर्न चिवडा, मक्याचे पीठ, कॉर्न चाट, कॉर्न कटलेट. चर्चा करूया. कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे. या विषयावर वर्गात चर्चा करा. उत्तर कृषीशास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे आज धान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शास्त्रज्ञांनी नवीन संकरित बियाणे तयार केली. कमी पावसात येणाऱ्या तसेच रोगांना प्रतिकार करणाऱ्या पिकांच्या जाती विकसित झाल्या. आधुनिक सिंचन पद्धती, खते आणि शेतीतील यंत्रांचा वापर यामुळे शेती अधिक प्रगत झाली. गहू, तांदूळ, मका यासारख्या पिकांचे भरघोस उत्पादन मिळू लागले. त्यामुळे अन्नधान्याची कमतरता कमी झाली आणि देशात धान्याची विपुलता वाढली आहे. तुम्ही काय कराल? तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात. तेथील परिसरात फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे. उत्तर गडावर फिरताना परिसरात पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसल्यास मला खूप वाईट वाटेल. ऐतिहासिक स्थळे स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मी माझ्या मित्रांना कचरा न टाकण्याचा सल्ला देईन. शक्य असल्यास आम्ही तो कचरा गोळा करून कचरापेटीत टाकू. तसेच इतर पर्यटकांनाही स्वच्छता राखण्याचे महत्त्व सांगू. स्वच्छ आणि सुंदर परिसरामुळे गडाचे सौंदर्य टिकून राहते. खाली दिलेला तक्ता पूर्ण करा. वाक्य, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषणाचा प्रकार. वाक्य: काल तो मुंबईला गेला. क्रियापद गेला. क्रियाविशेषण काल. क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक. वाक्य: तो भरभर जेवतो. क्रियापद जेवतो. क्रियाविशेषण भरभर. क्रियाविशेषणाचा प्रकार रीतिवाचक. वाक्य: इथे शहाळी मिळतात. क्रियापद मिळतात. क्रियाविशेषण इथे. क्रियाविशेषणाचा प्रकार स्थलवाचक. वाक्य: मी तो धडा दोनदा वाचला. क्रियापद वाचला. क्रियाविशेषण दोनदा. क्रियाविशेषणाचा प्रकार आवृत्ती दर्शक. खालील वाक्यात कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषणे अव्ययी लिहा. ढसाढसा, सावकाश, टपटप, आपोआप. अ. माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळू लागले.
आ. मी आईच्या गळ्यात पडून ढसाढसा रडलो. ई. रात्र होताच सगळ्यांचे डोळे आपोआप मिटू लागतात. ई. पक्ष्याने आपले पंख सावकाश फडफडवले.